बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली। आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर गेल्या 1.5 महिन्यापासून फरार असलेले सह आरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल पोलिसांनी अटक केली होती। या दोन्ही आरोपींना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं होतं। यावेळी कोर्टात युक्तिवाद झाला। यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकून घेत एका प्रकरणात जामीन मंजूर केला, तर दुसऱ्या प्रकरणात कोर्टाने आरोपींना अटक करण्यासाठी परवानगी दिली। दरम्यान कोर्टाने दोन्ही आरोपींना 25,000 रुपयांची जात मुचलके जामीन मंजूर केला, तर दुसऱ्या एका गुन्ह्यात कोर्टाने पोलिसांना दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी परवानगी मागितली। कोर्टाने यावेळी पोलिसांची भूमिका ऐकून घेत अटकेसाठी परवानगी दिली आहे। जो प्रकार शाळेत घडला होता तो प्रिन्सिपल यांनी या दोघांना कळवला होता। सीसीटीव्ही फुटेज का उपलब्ध झाले नाहीत याचा तपास करायचा आहे। अक्षय शिंदे या आरोपीला कामावर ठेवताना नोंदी केल्या होत्या का याचा तपास करायचा आहे। कलम 65(2) तसेच काही अतिरिक्त कलम वाढवलेत। चौकशी नोटीस आम्ही दिली होती, त्याला आरोपींनी काहीच प्रतिसाद दिला नाही। मेलाने व्हॉट्सअपवर चौकशी करता नोटीस पाठवली होती, पण प्रतिसाद दिला नाही। अक्षय शिंदे आणि आरोपीचे काही संबंध होते का याचा तपास करायचा आहे। सीसीटीव्हीचे कंट्रोल मुख्याध्यापकांच्या कार्यालयात होते। माझ्या आशिलाचे रोज शाळेशी संबंध येत नाही। आम्ही संचालक आणि सचिव आहोत। सीसीटीव्ही सुरू आहेत, पण त्याची रेकॉर्डिंग होत नाही याचे काही तांत्रिक कारण असू शकते। आमच्यावर पोक्सो कायदा 21 यांती जास्तीत जास्त केरळ आणि हिमाचल राज्यांच्या कोर्टांचे निकाल आहेत, ज्यात पोक्सो कायदा 21 मध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली गेली। आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नाही। मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत। पोक्सो कलम 19, 20, 21 ही जरी बेलेबल कलमे असली तरीही घटनेत आरोपींचे वर्तन पाहून कारवाई करता येते। तसेच घटनेची गंभीरता लक्षात घेता अशा प्रकरणात विशेष करून निर्णय देता येतो। आरोपींनी तपास कार्यात सहकार्य केले नाही। दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली जाते।